मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 74 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. बहुतापरी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करायची म्हटल्यास अनेक संकटे उभी राहतात. दान धर्म, व्रतवैकल्य, उद्यापने करायची असल्यास धनाची आवश्यकता असते. याऐवजी दीन दुबळ्यांवर दया करणाऱ्या परमेश्वराचं मनापासून नामस्मरण करावं. श्रीरामाच्या नावाचं चिंतन सकाळी उठताच करावं. मित्रांनो, अनेक साधना इतक्या कठीण असतात की ज्या केल्याने शरीराला कष्ट होतो, खर्चिक स्वरूपाच्या असतात, ज्यामुळे त्या करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. परंतु नामस्मरणाची साधना ही अत्यंत सोपी पण तितकीच प्रभावी आहे. नामावरील निष्ठा बुद्धी अंतर्मुख करते. यामुळे आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. बुद्धीचा स्वभाव हा बहिर्मुखी असतो, त्याला अंतर्मुखी करायचं काम नामस्मरण करतं. म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी नित्य राम नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. नामस्मरणाची सुरुवात पहाटे उठल्यापासूनच करावी, कारण जर सकाळी उठताच आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसतं, ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत रहतो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि ईश्वर प्राप्ति के साधनों में कई तरह की मुश्किलें आती हैं. दान पुण्य करने, व्रत वैकल्य और पूजा पाठ करने के लिए धन की आवश्यकता होती है. इसके बजाय हमें मन से दीन दुखियों पर दया करने वाले ईश्वर का नामस्मरण करना चाहिए. श्री राम के नाम का ध्यान सुबह उठते ही करना चाहिए. दोस्तों, कई साधनाएं इतनी मुश्किल होती है कि उनसे शरीर को कष्ट होता है, बहुत खर्चा होता है, जिस कारण उन्हें करने में कई मुश्किलें आती है. लेकिन नाम जाप की साधना बहुत सरल है पर उतनी ही प्रभावी. नाम की भक्ति बुद्धि को अंतर्मुख बनाती है, जिससे आत्म स्वरूप का दर्शन होता है. बुद्धि का स्वभाव बहिर्मुखी है. इसे अंतर्मुखी करने का एकमात्र तरीका नाम जाप है. इसलिए श्री समर्थ रामदास स्वामी जी ने राम नाम के जाप को विशेष महत्व दिया है. सुबह उठते ही राम का नाम जाप शुरू कर देना चाहिए, क्योंकि अगर सुबह उठते ही राम का नाम जपना शुरू कर दिया जाए तो दिन भर राम का नाम हमारे मुंह में रहेगा, ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, there are many difficulties in the path to attain God. Performing acts of charity, observing fasts, and engaging in the religious rituals all requires money. Instead, we should remember the name of God, who is compassionate towards the poor and suffering. One should always chant name of Sri Ram as soon as waking up in the morning. Friends, many spiritual practices are so difficult that they cause physical sufferings, are very expensive, which makes them difficult to implement. However, the practice of chanting God's name is very simple yet equally effective. Devotion to the divine name makes the intellect turn inwards, leading to the realization of one's true self. The nature of the intellect is outward, and the only way to make it inward is through chanting the divine name. That is why Sri Samartha Ramdas Swamiji has given special importance to Ram chanting. One should start chanting the name of Ram as soon as waking up in the morning, because if you start chanting Rama's name first thing in the morning, the name of Ram will remain on your lips throughout the day, so that while walking, moving and doing our daily work, we continuously chant Ram Naam throughout the day.
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.